आज सकाळी लवकर उठून आम्ही गेलो सगळ्यात पहिले दर्ग्यामध्ये गेलो. खूप प्रसन्न असं वाटलं. पीरबाबांचं दर्शन घेऊन सकाळ सकाळ मन खूप प्रसन्न झालं. मग आम्ही निघालो नारायणपूरला जाताना एवढी थंडी आणि हा निसर्ग काय भारी वाटत होतं. सकाळ सकाळ निसर्ग बघायची मजाच वेगळी आहे ना. जाताना थोडीफार गर्दी लागली. सकाळी एवढी गर्दी आणि एवढं प्रसन्न वाटत होतं ना खूप. मग आम्ही आलो नारायणपूरला आल्यावरती दत्तांचं एवढं छान दर्शन घेतलं ना, खूप छान दर्शन भेटलं. सकाळी सकाळी सगळेजण देवाच्या इथे तयारी चालूच होती आरतीची, ह्याची त्याची. गर्दी पण थोडीफार होती सकाळ सकाळ. मग काय दत्तांचं दर्शन घेतलं आणि शेजारी महादेवांचं मोठं मंदिर आहे. मंदिरात खूप गर्दी असल्यामुळे आज म्हटलं मुखच दर्शन घ्यावं, म्हणून आज मुखदर्शन घेतलं. कारण परत काळूबाईला पण आम्हाला जायचं. आता मी पोचले काळूबाईला. खूप म्हणजे खूप गर्दी होती, कारण की काळूबाईची यात्रा चालू आहे, तर खूप गर्दी पण चालू होती. जाताना रस्त्यामध्ये खूप सगळेजण आपापल्या देवीला घेऊन डोक्यावरती घेऊन काही जण नाचत होते, देवीला नाचवत होते. किती असं सगळ्यांचा हा उत्साह पण खूप भारी वाटला. काळूबाईच्या नावाने चांग भलं. मग काय मी पण एक काळूबाईसाठी ओटी घेतली आणि निघाले मंदिराकडे. मंदिरात वरती आल्यावरती एवढं प्रसन्न गार वारा सुटला होता ना, खूप छान वाटत होतं. वरती ऊन होतं पण थंडी तिथे भरपूर होती. काळूबाईच्या नावाने चांग भलं. वरती आल्यावरती खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटत होतं. मग काय चला मंदिरात जाऊया. तर मंदिरात तुम्हाला देवीचं दर्शन तर नाही देऊ शकत, पण बाहेरनं कळसाचंच दर्शन घ्या सगळ्यांनी. आज गर्दी एवढी होती ना, सगळेजण खूप लाईनीत थांबले होते की देवीचं दर्शनाची वाट बघत होते. हे आहे देवीचा कळस. सगळ्यांनी कळसाचंच दर्शन घ्यायचं. खूप छान वाटलं. आजचा दिवस खूप भारी होता.